त्या पुष्पदंतांना मी सतत नमस्कार करतो आहे ना, असं म्हणते. त्याची हिंदी बघा. मोहट गणे डाली सिर पर मोहन धूली रे नीचे जिनके चरण कमल वंदन से पुष्पदंत को नमन करूं. पुष्पदंत भगवंतांना काय प्रेरित आहे बरं? पुष्पदंत भगवंतांना का नमस्कार करतोय त्याचं तिथं पद्मनंदी आचार्य वर्णन करतात. का नमस्कार करायचा, का पाया पडायचं, का डोकं टेकवायचं देवासमोर? टिकून आला ना देवासमोर सगळेजण डोकं. काय काय प्रश्न विचारला? थांबा. आला ना? काय झालं काय पुढे? का टेकवलं डोकं? त्या डोकं टेकवण्या पाठीमागे काय अर्थ आहे का असा प्रश्न आहे. डोकं टेकवून का नमस्कार केला जातो, करत असतो? सगळेजण कोणी असलं तरी डोकं टेकवतंय. का अभिप्राय डोकं टेकवण्याचा? मागही सांगितलं जिन धर्मामधल्या क्रिया सुद्धा वैज्ञानिक आहेत. तत्व तर आहेच आहे, सगळं लॉजिकली आहे. म्हणजे वस्तू व्यवस्था जशी आहे तशी, आणि ती तशा पद्धतीने युक्तीने पण सिद्ध होते. आणि आगम तर त्याचं वर्णन करतच आहे की जे केवलींनी सांगितलेलं आहे, म्हणजे सर्वज्ञ देवांनी जाणलेलं आहे ते सांगितलेलं आगम. त्याच्यामध्ये पण सगळ्या तत्वाची चर्चा आली आणि ते सगळं तत्व युक्तीने तपासलं तरी सुद्धा त्याच्यात बाधा येत नाही. असं सगळं तत्व आहे. पण त्या तत्वाच्या पाठीमागचा अभिप्राय मी समजायचा प्रयत्न करतोय ना. त्या तत्वामध्ये आलेली जी चर्चा आहे बहिरंग क्रियाची, ते पण मी नीट समजून घ्यायला तयार नाही. आणि म्हणून मला सगळ्या क्रिया जड जातात. काय जड जाते धर्म? जड होतो का नाही आम्ही धर्म? अभिप्राय जर आपण समजून घेणार नाही तर ते जडच होणार आहे. बरोबर आहे. स्वयंपाक करणं जड आहे निर्जरा का दुकानात बसणं जड आहे? सांग. दोन्हीकडे मेहनत आहे. कोणतं बरोबर आहे तुझ्यासाठी? तुझ्यासाठी माझा प्रश्न, मुलींसाठी प्रश्न, बायकांसाठी प्रश्न. असं समज. स्वयंपाक करणं जड का दुकानात बसणं जड? सांग. स्वयंपाक करणं जड आहे म्हणते, सोपं आहे म्हणते. आता तू लग्न करणार का नाही? विचार. काय ब्रह्मचर्य राहणार? काय विकल्प आहे?
करणार म्हटलं तरी पंचायत, नाही म्हटलं तरी पंचायत. बर समज ना, काहीतरी समजूया ना थोडं. काय म्हणते त्याला, ॲझम्पशन करू आपण, बाबा तू लग्न करणार असं समज. लग्न करण्यानंतर जेवणार आहे का नाही, हॉटेलात जेवायचं आहे का घरी जेवायचं, या प्रश्न. मग घरी जेवायला केव्हा मिळेल तुला? जेवायला बनवायला केव्हा येईल? दुकानात बसल्यावर. आणि मग तेच जड झालंय ना तुला, स्वयंपाक करणं जड म्हटली का नाही, आणि दुकानात बसणं सोपं आहे. म्हणजे आपलं भविष्य काय, काय भविष्य काय? मग एकतर हॉटेलात जाऊन द्यावं लागेल, बरोबर. दुकानात बसल्यावर, दुकान म्हणजेच नोकरी कर, काय त्यातनं काय होणार, काय कंटाळले सगळे. जेव्हा बाहेरचं जेवण खाऊन पण सुद्धा कंटाळ, शेवटी घरचंच बरं वाटतं, बरोबर आहे ना. मग जर मला ते स्वयंपाक पाणी बनवायची कलाच येत नाही, काय करणार सांग? त्या बाईला पुरणपोळी येतच नव्हती, आपल्याला महाराजांनी सांगितलं. त्यांनी सगळे प्रयत्न केले, अगदी केस काढून पांढरी साडी घालल्यापर्यंत प्रयत्न केले पुरणपोळी करण्यासाठी. माहिती तुला, माहिती का? तुझ्यासारखीच एक शिकलेली, कधी तिला काय माहिती नाही स्वयंपाक पाणी, पुरणपोळी करायची. तुला आवडत नाही ती गोष्ट वेगळी, बरं झालं. करायचा वेळच येणार नाही असं तिला वाटतंय. मग तिला कधी घरी खायची सवय नाही. नवरा नेहमीच बाहेर न्यायचं तिला, बाहेर जायचं, तिला न्यायचं नाही, जायचं. नवऱ्याला घरी खायचं असतं, पण बायकोला करायचा कंटाळा, असं होत. न झालं काय, आता हिला सवय लावावी असं विचार आला. म्हणून त्यांनी शेजारी एक राहणारी काकू होती, तिला सांगितलं की बाबा आम्हाला एक दिवस जेवायला बोलवा. आजकाल असं जाऊन म्हणावं लागतंय, आम्हाला जेवायला बोलवा म्हणून. आता थोडंच काय जेवायला या कोण म्हणतं मला, जेवायला बोलवता का? म्हणजे कारण पद्धतच आता नवीन बदलली. चहा घेणार का नवे, पाणी घेणार का बसून, आल्यावर पाणी हातात घेऊन येणार नाही, नवीन सिस्टीम. पाणी घेणार का? सगळे ब्राह्मण, शुद्ध ब्राह्मण पद्धत. म्हणजे उगाच कशाला आणू नाही तर असं पाहिजे तर आणखी आणायचं, तुम्ही नको म्हणायचं, मग परत काय होणार, परत तेवढी मेहनत करायची इच्छा नाही. पाणी आणू का, जेवता का, म्हणजे अशा सिस्टीम. मग ती बोलवते, म्हणजे आमच्या जरा बायकोला शिकवायचं जरा घरचं, म्हणजे पुरणपोळ्या वगैरे जरा काहीतरी करा. बरं म्हटली, मग झालं, काकू जरा बरी होती म्हणून तिने बर म्हटली आणि झालं. सॅटर्डे संडेचा त्यांच्याकडे झाला, गेली. खाल्ली पोळी, म्हटलं ना घरचं आवडत नाही, बाहेरनं फॉरेनवरून आलते मध्ये तुला आत्ता सगळे देशांची G20ची मीटिंग होती, त्यावेळेस पुरणपोळी खाऊ घातली मध्ये तुला. त्यांना माहिती नव्हती कसं खायचं, शिकवावं लागलं. आणि खाल्ल्यानंतर त्यांना किती आवडली तुला काय सांगायचं, तुला तर नाही आवडत ती गोष्टी, कारण पिकत तिथं विकत नाही, असा प्रॉब्लेम. असंच असतं. तुम्हाला आजकाल ते पास्ता पिझ्झा सगळे फ्रँकी PF सगळे असले प्रकार जास्त.
अजून काय राहील काय? पावभाजी, पावभाजी, वडापाव, सँडविच, सँडविच सगळ्या. मग बोलवलं नाही का तिने? बोलवलं, मग ते खाल्लं त्यांनी, बोलून आवडली, दोघांना आवडली. तुला मी विचारलं आवडली का? तू ठरवलंच होतं नाही, काय जरी म्हटलं तरी आवडली नाहीच म्हणायचं. ते डोक्यात ठेवूनच खाल्ल्यावर कसं काय आवडेल ते मला सांग. तशीच रस पाजते डोक्यातनं, आणि ते बरोबर गोड असलेलं पण कडू लागतं. जेव्हा आपण ठरवलेलं असतं नाही आवडत, नाही आवडत, नाही आवडत, नाही, बरोबर आहे, ते बरोबर ते केमिकल्स लोच्यात आलेलाच आहे अगोदर. आणि मग तसलंच विचार करून तसलंच ती कधी चांगली गोष्ट अमृत दिलं तर ती विषच लागली, बरोबर आहे. आणि विष दिल्यावर ती अमृतासारखं गोड लागली, बरोबर आहे. चांगली गोष्ट कडू, कडू गोष्ट गोड लागते ना. मग झालं काय? गोड चांगली नव्हती ना पोळी, बरंच घोड्यावर बसवावं लागतं, काय करू शकत नाही. अशी अवस्था झाली धर्माची. चांगल्या गोष्टींची ती वाईट अवस्था आहे, जबरदस्ती करावी लागते, सरळतेनं त्या गोष्टी स्वीकार होत नाही. कारण सगळे वर्तमानात लाडाचे वेळ, लाड इतका की जे पाहिजे तेच साहस. त्याच्यामुळं मग दुसरं काय विचारायचं नाही, बोलायचं, असं झाले. मग झालं काय? निर्जरा तिला आवडली गोष्टीतल्या त्या सुनते नवरा बायको होते ना, त्या बायकोला, नवऱ्याला तर माहिती होतं पण बायकोला आवडली, बायकोने कधी खाल्ली म्हणून. मग आता आवडल्यावर रेसिपी, मग रेसिपी विचारण्यापेक्षा अगोदर ईर्ष्या मत्सर निर्माण करावा लागतो, बायकांमध्ये लवकर तयार होतो. कुठनं मागवली, तिला वाटलं बाहेरनं, ती घरीच केली म्हणून सांगितलं. नवरा म्हणतो कशाला उभं विचारत बसलं, असलं काहीतरी तुला जमणार नाही असलं काय, तुला जमणार नाही. आजकाल हीच गोष्ट, करू नको म्हटल्यावर करा असं सांगितलं जात. असं जमणार नाही म्हटला नवरा त्याच्या बायकोला, तुम्हाला काय वाटतंय बायको काय म्हणते? इगो हर्ट झाला ना, इगो हर्ट झाला. कुछ भी करने का लेकिन इगो नाही हर्ट करायचं, अडचण झालं ना. मग इगो हर्ट झाला, चिडवलं नवऱ्याने, 2-4 चिडवतो का नाही सारखं तुला? संयम चिडवतोय, मग इगो हर्ट होतोय ना, बाकी काय. मग राग येतोय, असं. मग करून दाखवते म्हटली ती, करून दाखवते. तुम्हाला काय वाटतं, जमल का ना आर्किटेक्टला पोळी करायला? ती पण तुम्ही अशीच सजवायचं काहीतरी, बिल्डिंग सारखीच एखादी पोळी. काय घ्यायचं, कसं घ्यायचं, कसं करायचं, काहीच माहिती नाही घेतली, माहिती नाही घेतली, फक्त मला जमतंय. त्याला काय झालं? मग पुढच्या रविवारी काकूला बोलू आपण, त्यांना पोळी खाऊ. बर, मग त्याला काय झालं? काय माहिती नाही. आता काय करायचं, काय घ्यायचं म्हणजे काय,
कशाची केलती, काय केलती, कशी केलती, कुठलीच माहिती नाही. मग जमणार का नाही? जमणार का नाही? एक साधी पोळी आहे, साधी, ती करायची म्हटलं तर माहिती घ्यावी लागते. धर्म मग माहिती घ्यावं लागणार नाही आपल्याला, त्याच्याशिवाय जमणार आहे का? माहितीशिवाय धर्म चाललाय, माहितीशिवाय चाललाय. कोण माहिती करून घेतं धर्माची सांगा? कोणाला माहिती करून घ्यायची धर्माची सांगा? कोणाला प्रयोजन आहे धर्माची माहिती करून घ्यायची? ठीक आहे, ऐकायचंय. ऐकणं म्हणजे काही ही माहिती नव्हे, त्याचं ज्ञान नव्हे. ऐकायचंय, ठीक आहे, म्हणजे ते थोडं डोक्यात ठेवायचंय आणि आपल्याला त्याचा उपयोग करायचा. अशा पद्धतीने ऐकायचं असतो धर्म किंवा दर्शन करायचं असतं. प्रयोजन नाही समजत म्हणून म्हटलं काय करतोय आपण, आणि प्रयोजनाच्या अभावामध्ये मग आपल्याला ते धर्म करण्याचे भाव का होणार? म्हणून म्हटलं स्वयंपाक करण्याचं काही प्रयोजन भासित होत नाही ना, जेव्हा की तीच कामाला येणार. मागे तुम्हाला गोष्ट सांगितली नाही का? ते सांगितले ती किती, एक लग्न ठरलेलं, गावातलीच मुलगी ठरली होती नंतर, आणि मग ते वडील नाही गेले आणि अजून लग्न व्हायचं होतं म्हणून आपलं सहज दोन टाइम होता म्हणून गेले होते ना, सांगितलं. आणि ती मुलगी काय करत बसली होती? टीव्ही समोर बसली, आणि आई काम करत होती स्वयंपाकघरात. दुसऱ्यांदा गेली त्याची सासरी, बेडरूम मध्ये झोपली होती, बरोबर आहे. आणि आई तिथं झाडून पुसत करत होती. सगळी आई करते का नाही? मी झोपतो, झोपते, असं. तिसऱ्यांदा गेले तर नेल पेंट लावत बसली होती आपली घरात, माहिती का? आणि आई दळायचं वगैरे सगळं काय जे असेल ते काम करत असेल. मग त्यांनी लेटर लिहिलं, त्यावेळेस लेटरची बदली, आम्हाला तुमची मुलगी करायची नाही. सगळ्या त्यांना धक्का बसला. काय बरं? त्यांनी सांगितलं मला मुलगी घरामधल्या शोकेस मधलं त्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवणारं फूल म्हणून आणायची नाही सून. नुसतं शोला नाही, दाखवायला म्हणून मला घरात सून आणायची नाही. बरोबर आहे ना? त्यांनी सांगितलं की बाबा मुलगी वाढवून तुम्ही मोठी करता आणि तुम्हाला वाटतंय सुखी राहावं, मुलीनं सुखी राहावं, सगळ्या आयांची भावना आहे. बरोबर, ज्यांना मुली आहेत त्यांची भावना तीच आहे, मुलगी सुखी राहावं. मग सुखी कशी राहणार? येस फेस हिरो झिरो, आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग परफॉर्मन्सेस, तिला मुलगी आहे म्हणून सांग. तुम्हाला पण आहे त्याच्याकडे काय हो? काय सांगितलं एक जणाने, एकाची मुलगी फिजिओथेरपिस्ट होती तर ती म्हणते काहीतरी योगासनाचे क्लास शिकते म्हणते. कोण सांगितलं? काहीतरी घालतास आहे ना, फिजिओथेरपिस्ट, लोकांचे अंगपाय हात पाय दाबायचे. बरोबर, आउटस्टँडिंग. म्हणजे आता ती मुलगी माहेरी गेली, सासरी गेली, मग काय करायचं? फिजिओथेरपी करायची का स्वयंपाक करायचा? काय शिकवून मुलगी सुखी होणाराचा प्रश्न होता ना ते. जर तुम्हाला थपक्क असेल मुलीला, नाहीतर त्याचे संस्कार थोडेच आहेत,
जर ते ब्रह्मचारी राहणारे जर तेच शिक्षण दिलं असतं ना, पण याचा म्हणजे सरळ सरळ ब्रह्मचारी ठेवायचं नाही म्हणून आपण लौकिक शिक्षण देतोय. बरोबर आहे का गणित? कारण 10th नंतरचाच हा प्रोग्राम आहे सगळा. कसं 10वी नंतर तुम्हाला मुलगी सुखी राहावी कायमची, तिचं या भावात कल्याण, पुढं मोक्षाला जावं, तर तिला शिक्षण 10th नंतर हे आहेत ना कोर्स, धार्मिक कोर्स. पण कोण त्याच्याबद्दल गंभीरतेने विचार करतं सिरियसली की याचा अभ्यास करावा? अम्मांकडे गेले तर अम्मा हे सांगते, परवा ते गेलते मरवडेकर, जितेश भाई ते गेलती, मग अम्मा त्या मुलं पण गेलती त्यांची. अम्माने मुलांना काय म्हणावं, त्यांचा मुलगा पण गेला, मग तो बाहेर शिकायला जाणार आहे म्हणून कौतुकाने सांगतेच बायका, आहे ना. त्यांना माहित नाही अम्मानं काय सांगावं काय नाही, बायकांना अजून कळलेलं नाही अम्मानं काय सांगावं. मग अम्मा काय म्हणाय, इथं तर आम्हाला ही शिक्ष धर्माचं शिक म्हणते, त्याला सुद्धा त्यांच्या मुलीला पण हे शिका असं सांगितलं. किती गंभीरतेने घेतलं असेल तुम्हाला म्हणायचं, आणि घेतलं जात आणि घ्यायला पाहिजे. तृप्तीत आहे काय? तुमची मुलगी आहे ना, तुम्हाला मुलगी आम्हाकडे असते काय? वाटोळं कसं करायचं ही नवीन कला आहे. परत त्रास दोघाला होतोय नव्हे, सगळ्या फॅमिलीला होत. जेव्हा सरळ आहे ना दोघांची इगो एकमेकाची, जेव्हा तिथे येणार आहे का नाही प्रॉब्लेम, तुम्ही शिकल्यामुळं तुम्ही पण नवऱ्याला थोडंच मान देणार आहे, नवऱ्याला सन्मान देणार आहे का नाही? कालच सांगत होता ध्रुव संयमला, आम्ही येत होतो, मी मागे सामाय करत होतो पण कान उघडे होते. त्यांची चर्चा, ध्रुव म्हटला काल उशीर झाला म्हटला जेवायला जायला, तिथं शिबिर चालू आहे ना, 1-1:30 वाजले म्हटले. मग बरोबर आहे ना, 1-1:30 वाजले आणि मग बसलो जेवायला. तेवढ्यात एक काका काकी आले म्हणते, काका काकी झाली ना, काका काकी आले जेवायला बसले. मग विषय काय आता, इथं तरुण पोरं, आता लव त्याचं आहे का नाही माहित नाही मला, पण लव्ह मॅरेज, तुमचं लव्ह मॅरेज आहे काय असं त्यांनी विचारलं. कशावरनं प्रश्न विचारला ते पण अनुमान युक्ती हेतू त्याच्यात त्यांनी बघितली. म्हणजे कशावरनं तुला कळलं की आमचं लव्ह मॅरेज आहे? नाही, तुमची बायको अरे तुरे म्हणून हाक मारते तुम्हाला. त्याच्यावरनं म्हणते ते लव्ह मॅरेज असं ते म्हणलं असं. बरोबर आहे. मग चांगलं असतं का लव्ह मॅरेज असं त्यांनी आपल्याला विचारलं असतं. काय नाही म्हणते, सगळं लव बिव सगळं आटून जातं म्हणते नंतर. असं का म्हणते, काकी नव्हे, आटून जात. अशी चर्चा आपलं ते सांगत होता संयमला. संयम तुझं काय आहे काय तसं विचार, तुला सांगत होता म्हणून काय सांगायचं. मुलगी तिथं, तिला जमणार नाही, मग गोंधळ, जमणार नाही तर स्वयंपाक पाणी कमी जास्त करणार, कच्च पक्क करणार. चांगल्या बायकाचं सुद्धा कच्च पक्क व्हायला लागलं आजकाल मोबाईलच्या नादात, आहे ना. दूध जळतं, भांड जळतं, काय कशाचं काय कुठं मेळ नसतो, आहे ना. म्हणजे चांगल्या ज्यांना येतो त्यांचं, ज्यांना येत त्यांचं काय अवस्था, अडचणी. मग नंतर पश्चाताप करत बसत, समजा डिवोर्स परत त्याच्या निमित्तात झाला. आणि आजकाल वडील हे ते सगळे असे होऊ द्या, आम्ही काय खंबीर आहे. बरोबर, काय प्रॉब्लेम मला कळलं नाही नवीन, की बाबा आयुष्य तुम्ही मरणार असता, आई वडिलांना हे का लक्षात येत नाही की तुम्ही जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर मुलगा असला, म्हणजे तिला भाऊ असला तर भाऊ आणि भाऊची भाऊजाई टिकून येईल का?
म्हणजे म्हणून आम्ही शिकतोय आहे ना, म्हणजे परत आम्हाला काय प्रॉब्लेम नको. आणि हे तुमची तयारी अगोदर करून ठेवायची. सुख कशात आहे? संसार करायचा आहे तर संसार म्हणजे सुख, संसाराचा आणि सुखाचा तर कुठेतरी संबंध लावा राव. म्हणजे व्यवहार सुद्धा तुम्हाला जर कळायचं, म्हणजे कसा संसार सुखी करायचा एवढी सुद्धा जर अक्कल नसेल तर मग फार कठीण गोष्ट. हे संसारातलं सुख कसं मिळवायचं ही सुद्धा शिकवायला लागायला लागल्या आजकाल. पण ते सुद्धा मान्य नाही आता की संसारात सुखी कसे राहणार आपण. म्हणून ती एक घटना दाखवली. तिथेच काहीतरी लोक टाकत असते सारखी. मग ती घटना सांगितली की एका घरामध्ये एक नवरा असंच निघाला ऑफिसला, ती जेवायला दे म्हणत असेल. मग बायको म्हटले जरा थांबा की राव. मग सकाळपासून उठले, काम करते, भांडण लागली दोघात नवरा बायको सकाळ सकाळ. तिथं सासरे बसलेले. आणि तेवढ्यात तिची आता मुलाची आई आली आणि लगेच मग मुलाची बाजू घेऊन. आता बघा ती तर बरोबर आहे का गिरीश? नवरा भले बायकोची बाजू घेईल पण आई मात्र मुलाचीच बाजू घेणार. बरोबर कसं का असा ना मुलगा. आता नवरा आता ते मग ती बायको सांगत होती. मग ती सासूमध्ये बोलायला लागल्यावर मग ती बायको म्हटली त्या सासूबाईला म्हटली अब मत चालू हो जाना आणि आता ते सुरू होऊ नका, जाऊ दे त्यांना मग बघू. मग ही सगळी भांडण तिचा गोंधळ झाला. तेवढ्यात तिथं सासरे बसले. म्हणजे जरा शांतता राखा. म्हणजे आजीबाज भांडण गोंधळ करायचा नाही, काय नाही. संध्याकाळी 5 वाजता आपली इथं मीटिंग होईल. मीटिंग 5 वाजता मीटिंग होईल म्हटल्यानंतर ठीक आहे सगळ्याजणी यायचं 5 वाजता. मग आले संध्याकाळी 5 वाजता सगळे भेटले, जमले, डायनिंग टेबलवर बसले. आहे ना, त्याची 2 मुलं, नवरा बायको, सासू सासरे 6 जण बसले. मग एक मध्ये बाउल ठेवला होता, त्याच्यात काही चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या. म्हणजे आपण एक गेम खेळू. मग गेम खेळू म्हटल्यानंतर शास्त्र बरं वाटतं की बरं वाटतं? हेच मला सांगायचंय. शास्त्र बरं वाटणार नाही आहे ना. स्वयंपाक बरा वाटत नाही, दुकानदारी बरी वाटते मुलींना. बरोबर तूच म्हणली आता. हो की मग ते आता आहे बरोबर. मला वाटतंय मी तसंच करणार. बरोबर आता तिच्या आहे दादाबाईंना आम्ही परवा संयमला आहे ना गावाला गेले. तू बस परत अडचण तर झालं काय मग कुठपर्यंत आलतो आम्ही पाहुणे गेम खेळायची का? बघा आता तर 3 2 6 आणि जर त्यांची व्यतिरिक्त 6 8 7 14 जण घरात 14 अनुपम 4-5 वर्षात 14 जण. आता 5 ते 14 जादू. मग आता 5च आहे ना. बरोबर 5 आणि 9 14 बरोबर. तर मग काय झालं? गेम काय आता? गेम सांगा मला. बायकांना महत्वाची गेम काय आता? बस म्हणजे यात मी प्रत्येकाच्या आपल्या इथं घरात बसलेल्या सगळ्याच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. आता गेम काय होती? आपल्या नावाची चिठ्ठी काढायची त्याच्यात. हा सगळ्यांनी आपापल्या नावाची. झाली गेम सुरू. प्रत्येक जण काढतंय, नाव बघतंय तर दुसऱ्याच बहुतेक येत नसतं. मग प्रत्येक जण बघायचं, टाकून परत त्याच्यात द्यायचं, परत दुसरी काढायचं, नाव दुसऱ्याच. आणि आता ते मिक्स काय परत ते काय ते थोडक्यात आपली चिठ्ठी येईल असं नाही. सगळे 6 जण आपदून राहिले. पण कुणाला पण काय झालं आणि आपल्या नावाची काय चिठ्ठी निघे ना. मग म्हटलं हे असलं नको गेम, बोर आहे ना. असं शक्य नाही म्हटलं. असं काही नावाची आपल्या चिठ्ठी निघत असते, कुणालाच निघत.
बरोबर. मग बरं ठीक आहे म्हटलं, असू दे, आपण जरा रूल चेंज करू म्हटले थोडस. म्हणजे आता असं करू, काय करायचं, एकमेकाला मदत करायची. ती खेळला काय तुम्ही? वाचलंय का, बघितलंय का? ते दोघांनी बघितलं काय म्हणून खेळला का असं विचारलं मी पण. आणि मग एकमेकाला मदत करू म्हटले आपण. कोणाची चिठ्ठी निघली तर त्यांनी दुसऱ्याला ती. मग परत त्यांनी सगळ्यांनी काढल्या, सगळ्यांना एकमेकाच्या चिठ्ठ्या आल्या आणि सगळ्यांनी मग काय केल्या, ज्याच्या नावाची जे ज्याच्याकडे चिठ्ठी आली त्यांनी त्याला मदत. मग सगळे ह्याच्यातनं तात्पर्य काय झालं, तुम्हाला मदत करतेच की आम्ही. असं मग मदत करायची, एकमेकांना मदत केलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मग ह्याच्यावरनं हे सगळ्यांनी बोध घेतला. आता चहा कोण बनवणार असा प्रश्न आला शेवटी, बरोबर आहे का? आणि मग सगळ्यांनी हात केले त्या सासऱ्याकडे. म्हणजे चहा यांनीच बनवला, यांनी सगळा खेळ काढलाय तर चहा यांनी बनवणार. तेवढ्यात तो मुलगा उठतो, नाही म्हटला मी बनवणार. आजपासूनच आपण एकमेकाला मदत करूया. म्हणजे वडिलांचं काम मी करतो. काय एक म्हण पण आहे ती आहे नाही का, अभंग, एकमेका करू सहाय्य. तुम्हाला येते ती? म्हणजे सगळ्यांना ती येते, ओव्या अभंग सगळ्यांना येते. एकमेकांना सहाय्य करून अवघे धरू सुपंत. एवढंच आहे. पण कोण सुपंत धरते, कोण कोणाला सहाय्य करतात अडचणी येऊन. पोळी जमली का तिला, तुला काय म्हणणं आहे तुझं? पोळीची गोष्ट चालली, जमली असेल का तिला? शिकलेली, विचारायची लाज वाटत होती हे सांगत. म्हणजे मुलींना सुखी ठेवायची बुद्धी काय, मुलांना सुखी ठेवायचं तर काय शिकवायला पाहिजे हे नको लक्षात घ्यायला. पुरुष कशी हुशार असते, ते मुलांना बरोबर आपलंच ट्रेनिंग देत. ते स्वयंपाक करायला शिकवतात का मुलांना? पण आता शिकवा, कारण काळाची गरज ती आहे. बायकांना आता काय करू, आता मदत तुम्हाला करावी लागणार. बरोबर आहे का? बरोबर म्हणाल काय जाते, काय जसं जनरेशन पुढचं चाललंय त्याचं जुनं, आता जुनं काय होतं ते सोडून द्या. आता जुन्याचा आपण नाही विचार करायचा, आपण सगळं चेंज केलंय ना, मग हे पण स्वीकार करायचं. पूर्वी नवरे बसून सगळं काय हे तुझ्या पप्पांचं वगैरे तर त्याच्या आपण ऐकली, घंटी वाजवली की टाकताय, घंटी बाहेरनच घंटी, असं पूर्वीच होतं. आता बायको घंटी वाजवणार, असं फरक एवढा. म्हणजे ती कामावर नाही येणार ना, बेल वाजवणार. बरोबर आहे, निर्जरा ऑफिस मधून घंटी वाजवली की नवऱ्याने ताट तयार ठेवायचं, त्याला काय हरकत आहे, सगळे समान. असं होत, असं होत. म्हणून म्हटलं जसं पुरुष वर्तमानामध्ये जरा लक्षात घ्या, त्यांच्या मुलांना ट्रेनिंग दुकानाची त्यांच्या हाताखाली ते येऊन त्यांचं काम व्यवस्थित करतील, त्यामुळं त्यांचा बिझनेस वगैरे व्यवस्थित चालेल. आणि ज्या मुलांना त्यांचे वडील नोकरीला लावतील ते मरतील. म्हणजे त्यांनी सतत अभ्यास करायचं मरस तोपर्यंत. बरोबर आहे. एकटंच करत आले आणि पुढं ते मुलं जाणार तिकडं कुठंतरी मुंबई दुसऱ्याची धुणी धुवायला. आपलं धुणं राहिलं घरातलं आणि लोकांची धुणी धुत बसणार, आणि त्याच्यात मोठेपणा अजून आहे ना, मी कशी धुणी धुतो, मी कशी 25,000 50,000 कमवून. अरे वडिलांनी तुझ्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त कमवून ठेवलंय, आणि इथं बसला तर अजून जास्त मिळवशील तू. कंपनी तुला 50,000 देईल तर वडील तुला 2 लाख रुपये आणि बाकी सगळं तुझंच. कंपनी काय देणार तुला? प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन,
काय देणार आहे तुला कंपनी? इथं सगळं अख्खं साम्राज्य देणार आहे आणि मी काय करतो असं. मग आयांनी काय केलं पाहिजे आपल्या मुलींसाठी? ती सुखी राहावी, आपल्या बुद्धीला नंतर त्रास नको, तर वेल ट्रेन आहे ना, सगळ्याशी प्रेमानं वागणं, सहनशीलता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वर्तमानाची. सहनशीलता संपली सगळी. आणि त्यामुळं मग पावलं पावली अडचण येते. बरोबर आहे का डॉक्टर? तुम्ही पण डॉक्टरच आहे, प्रीतीत आहे, डॉक्टर प्रीती. म्हणजे कार्य करताना आपल्याला सुखी होण्याची कला, म्हणजे आपलं प्रयोजन आपल्याला डोक्यात असलं आहे की मी सुखी कसा राहील. तुम्ही व्यवहार करा नाहीतर निश्चय करा, तुम्ही तत्व शिका नाहीतर तत्वानुसार सांगितलेल्या क्रिया करा. सुखी कसं व्हायचं हे त्याच्यातला मूळ मंत्र पाहिजे. मला सुख कसं लागेल, पण हा मंत्र सगळीकडेच विसरलाय. सगळीकडं व्यापारी पण तो मंत्र विसरले आणि कुणाला कळेनाच की आपण जे करतोय त्याच्यातनं मला जे सुख पाहिजे म्हणून करतोय, मला किती ते सुख मिळतंय. मला माझं कुठं कौटुंबिक लाईफ, फॅमिली लाईफ आहे का? सांगितलं नाही. थोड्या वेळ आपल्या फॅमिलीसाठी तरी टाइम काढतोय का नाही? निघतो का आपल्या फॅमिलीसाठी टाइम? बसून गप्पा मारलेत सगळेजण मिळून, असं होतंय. सकाळी 9ला ते रात्री 8ला, बरोबर. आणि उभारून बसा म्हटली मुलं तर बसत नाही, असं मला म्हटलं. आणि पप्पाला आम्ही बसा म्हणून बसायला जागा एकच, माणसं 4 आहेत आता. आणि पप्पांचा मोह मुलांना नकोच राहाल, बसू दे. त्यामुळे पप्पा काय बसायला तयार नाही. आम्ही म्हणत असतो पप्पाला बसा बसा, सांगायचं काय? क्रिया करताना सुद्धा त्याच्या पाठीमागचं आपल्याला प्रयोजन म्हणून सांगत होतो की बाबा पाया पडताय तर पाया पडण्या पाठीमागचं प्रयोजन नको लक्षात घ्यायला. डोकं टेकवताय तर प्रयोजन नको लक्षात घ्यायला. काय प्रयोजन? आणि मग ती गोष्ट इथं सांगताना सांगितली, वाचतो होता बघा. संसारी प्राणियों के मस्तक में मोह रूपी ठग द्वारा स्थापित मोहंदुली, जिनके चरण कमलों के प्रणाम मात्र से ही पल भर में नीचे गिर जाती है, उन श्री पुष्पदंत भगवान को हमारा सदैव नमस्कार. मस्त झुकलेलं पाहिजे. कारण काय तर भावार्थामध्ये सांगते बघा, कोई ठग, पूर्वी काय असायचं है ना, ठग असायची. किसी मनुष्य पर मोहन धुली डाल दे, आणि मोहन धुली नावाचा एक प्रकार होता. आणि त्याचं टाकलं ते असं पावडर असली टाईप, आणि त्याचं टाकलं की मग ते समोरचा मनुष्य हँग व्हायचा. हँग आजच्या भाषेत म्हणजे हँग झाल्यावर मग ते समोरचा जो काही सांगेल त्यानुसार ते करणार. हातातल्या बांगड्या काढून द्या, काढून दिल्या, खिशातले पैसे पाकिट काढून द्या, दिलं काढून. अशा टाईप मध्ये ते ठग ती मोहन धुळी टाकायची डोक्यावर मोहनबाई, है ना. आणि मग त्याच्या समोरच्या म्हणण्यानुसार सगळी कामं चालली. आपली कामं कोणाच्या म्हणण्यानुसार चाललीत? आज्ञाच्या मर्जीनुसार चाललीत का कर्माच्या मर्जीनुसार चाललीत? काय म्हणतो गिरीश? आपली मर्जी नाही, आणि ती कर्माच्या मर्जीला मी माझी मर्जी मानतो. इथं चर्चा चालली होती. मी जाईल नाही तर नाही जाईल पूजेला, मी उठेल नाही तर नाही उठेल, माझी मर्जी. ती आहे मोहन धुली पडली. त्यामुळं आपल्याला आपलं हित ज्याच्यामध्ये आहे ते कळणार. तुम्हाला अजून झोपेतच हित वाटणार आणि कुंभकर्णासारखी झोप म्हणून मिळणार आहे. उठायचं नाही झोपल्यानंतर, परत उठायचंच नाही लवकर.
असं त्या बर्फाळ देशामध्ये 6-6 महिने असं असतं. म्हणजे असे प्राणी आहेत 6 महिने झोपायचे, कारण थंडीच इतकी की त्याच्यामध्ये गारठून गोठून बर्फून जातो त्यांच्या आजूबाजूला. पूर्ण डिस्कव्हरी दाखवत होते बेडूक. आणि असं त्या सगळा बर्फ आहे अगदी ते ठोस असं हे झालेलं आहे बर्फाचं. आणि मग ते तिथनं ते एक वैज्ञानिक डिस्कव्हरीवाले काय त्यांनी ते सगळं तिथनं काढली. ती दिसताना काय दिसत नव्हतं त्याच्यात बेडूक आहे. मग त्यांनी घरी आणलं आणि लगेच त्याला नाही नॅचरल टेम्परेचरमध्ये त्याला वितळू दिलं, कारण जर एकदम वितळवलं तर ती मरून जाणार आतलं बेडूक. आणि त्याला ते दाखवायचंय की ह्याच्यामध्ये आज सुद्धा बेडूक जिवंत आहे. आणि मग नॅचरल टेम्परेचरला ते वितळू दिलं आणि त्याच्यामध्ये एक बेडूक आणि ते थोड्या वेळाने हालचाल केलेली जिवंत. सगळं असं कडक बर्फाचा गोळा झालेला दिसताना असं दिसत. 6 महिने टेन्शन नाही, उन्हाळा आल्यावर उठायचं. म्हणजे ही आहे मोहन धुली. आपल्या लक्षात येत नाही आपल्या डोक्यावर किती घाणेरडा प्रकारे पद्धतीनं दुसऱ्याच्या अधीन आणि आपलं जीवन चालले. आपल्या अधीन काय आहे का ध्रुव सांग? आहे का नाही? आहे म्हणजे आपल्याला काय सांगतोय पराधीन झाल्यासारखं एकदम टेन्शन मध्ये येतो तो. आपल्या अधीन आहे का नाही? सगळं आपल्याच अधीन आहे, अजून सुद्धा आहे हे सांगायचं. काळजी करायचं कारण नाही, बरोबर आहे का? अजून आहे आपल्या हातात सगळंच आहे. पण तो कॉन्फिडन्स आतून यायला पाहिजे ना. आणि तो येण्यासाठी देवाच्या पायांनी पडा म्हणून सांग. ही इथं सांगतेत ना कि मोह कोई ठग किसी मनुष्य पर मोहन धूलि डाल दे तो जिस प्रकार उसको कुछ भी नहीं सूझता तथा वो ठग उसकी सब चीजों को ठग लेता. आपल्या चैतन्याचं वैभव सगळं त्या ठिकाणी लुटलं. लक्षात येत नाही. हे कॉलेजेस आहेत ना, आर्किटेक्ट, इंजिनिअरिंग, डॉक्टर, किती कॉलेजेस नाही लुटते. तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्हाला असं वाटते की आम्हाला काहीतरी विशेष ज्ञान मिळतंय, विशेष लुटले जातो आपण, अक्षरशः लुटले जातोय. पण लक्षात म्हणतं नाही ठग ही मोहाची भूमिका आहे. आणि किती वेळा आपण ऐकलं की या जन्मात नव्हे त्याच्या पूर्वीच्या अनंत जन्मामध्ये अनंत वेळा डॉक्टर झालोय, इंजिनियर झालोय, वकील झालोय. अशी कोणती डिग्री आपल्याला आपण त्या ठिकाणी घेतलेली नाही याच्या पूर्वी. माहिती आहे? पहिल्यांदा तू इंजिनियर होती पण वाटतंय ना तुला मी पहिल्यांदा आर्किटेक्ट, आउटस्टँडिंग आर्किटेक्ट, बरोबर? असंच वाटतंय का नाही काम करताना? दिस इज द फर्स्ट टाइम आय एम डूइंग दिस. आणि इथं देव सर्वज्ञ ज्यांच्यावर श्रद्धा नाही आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. त्यांच्या शास्त्रात आले आनंद वेळा महाराज झाला. एकदा दोनदा नाही, अनंत वेळा महाराज झालो आपण. माताजी महाराज जे काय झालो अनंत वेळा झालो असं सांगितलंय कुणी. मग बाकी आहे बाकीचे काय विषय? सगळ्यात अवघड महाराज होणे आणि ते आपण आनंद वेळा होऊन गेलोय. मग बाकीचे इंजिनियर, डॉक्टरचा विषय कुठे? पण माझी बुद्धी काय वर्तमानात म्हणजे याचं नाव आहे मोह. आणि तो झटकून येत नाही आपण जेव्हा पाया पडतो त्यावेळेस, कारण आपल्याला काहीच माहिती नाही. नारळ आपटला काय त्याला काय फरक पडत नाही, फुटला काय काय झालं काय त्याला प्रश्न येत नाही ना नारळाचा. आपल्याला नाही फोडले पण बाकी आधी पूर्वी फोडले जातात. काय त्या नारळावर फरक पडतो? हे डोकं तिथं टेकलं आपटलं काय फरक पडला? कारण आपल्याला त्याच्या पाठीमागचं विज्ञान माहिती नाही. काय या क्रियेमध्ये झुंपण्या पाठीमागचं विज्ञान काय? डोकं टेकण्या पाठीमागचं विज्ञान सांगत नाही. तर पुष्पदंत भगवंतांना नमस्कार करताना आणि तुम्ही ऋषभ स्तोत्र काळात त्याच्यात 2 ठिकाणी ती चर्चा घेतली. देवाला नमस्कार करून डोक्याला हात लावण्याचं प्रयोजन काय म्हणून. मग काय दिलं? उसकी सब चीजों को ठग लेता है कौन? शाश्वत. कोण ठग लेता? नाकात काय गोड घालावे? कोण ठग लेता है? पप्पा कुठे आहे? तो का ना हा त्याचं नाव आहे मोह.
म्हणजे काय करायला पाहिजे, शास्त्र ऐकायला पाहिजे, दुकानात जायला पाहिजे. एवढी जीवनात दुःख असून सुद्धा दुःख दूर करण्याचा उपाय अजून सुद्धा संसारच वाटतं, हेच आश्चर्य. आपलं दुःख आहे आपल्या जीवनात, तर आपण धर्म करावा हे सांगून सुद्धा कळत नाही. त्याचं पण नाव मोहच आहे. हे जबरदस्त मोह आहे. आणि म्हणून डोकं नीट टेकवा आहे ना. आपण टेकवताना सुद्धा इतक्या झटपट टेकवून डोकं वर आलेलं असतं. किती वेळ टेकतं डोकं, किती वेळ टेकतं. शिंगाने जसं काय उचलत आहे उरळ म्हणजे हे करतं कसं डोकं टेकतं. एका सेकंदाच्या किती फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड डोकं किती वेळ टिकून राहतं देवासमोर. आपल्याला प्रयत्न आपण का टिकून डोकं. म्हातारी माणसं टिकून ठेवते कारण त्यांची ताकदच कमी झाली उचलायला कंटाळा लागतं. आणि तरुण आहे त्यावेळेस डोकं कसं टेकतं. टिकतच तोपर्यंत, कारण काय टिकून अंधार आहे खाली अंधार. काय करायचं टिकून काय करायचं माहिती नाही. ती इथं सांगायला लागली. उसी प्रकार इस संसार में मोह भी एक बड़ा भारी ठग है. उसने भी समस्त संसारी प्राणियों के मस्तक पर मोहन दूली डाल रखी है. इसलिए उनको कुछ भी हिताहित का विवेक नहीं सूझता. अर्थात मोह द्वारा उनका सब विवेक ठगा गया है. वह मोहन धूली श्री पुष्पदंत भगवान के चरण कमलों को प्रणाम करने मात्र से पल भर में ही नष्ट हो जाती है. इसलिए आचार्य कहते हैं हम ऐसे श्री पुष्पदंत भगवान को हाथ जोड़ तुमको भोजन का शीश नावा. पडावं ना ही डोक्यावरची धूम कधी कधी झटकायची. शॅम्पूने निघेल काय मोहाची धूस. कुठल्या शॅम्पूने निघते बघा धुवून. किती शॅम्पू सगळे वापरले. केस चालले पण काय मोह जायचा. पण केस चालले म्हणून प्रॉब्लेम आला. म्हणून दर्शन करताना डोकं टेकवण्या पाठीमागचा उद्देश काय. आणि मोहाची दूर जर ढटकली गेली नाही तर आपलं हित आहे कळत. माझं हित स्वयंपाक पाणी शिकणं किंवा धर्म शिकण्यात आहे. माझं हित आहे ना शाळा कॉलेज दुकानदारी करण्यात नाहीच. ते कुठेतरी श्रद्धान करा आचरण होईल. पण एवढं वाटलं पाहिजे. मला हे वाटत नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहे. आणि ते वाटत नाही त्याचं कारण, आणि तो मोह संपत नाही त्याचं कारण. मोह का आपला संपत नाही. अरे मी नीट डोकं टेकवत नाही. काय तुमचं डोकं काय मला कळत नाही. मी सिंपल तुम्हाला सांगितलंय की मोह जर संपवायचा तर डोकं नीट टेकवा, श्रद्धेने टेकवा. श्रद्धा नाही तर त्या ठिकाणी ते डोकं टेकवलं न टेकवलं समान. ओम नमः.